टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। नाही, कसं आहे की आज केजला होळीचा कार्यक्रम असताना तिथे राजेश पाटील जे एक निलंबित अधिकारी आहेत आणि दुसरे प्रशांत महाजन हे दोन्ही अधिकारी तिथे जजच्या सत्र न्यायालयाचे जे म्हणजे न्यायालयाचे जे जज आहेत त्यांच्याबरोबर होळी खेळताना दिसत आहेत आणि हे बघितल्यावर मला अतिशय धक्का बसला आणि ह्याची नक्कीच अपेक्षा नाही आहे की एका जजनी अशा अधिकाऱ्यांबरोबर होळी खेळावी. कारण कसं आहे की न्यायालयाची काही एक प्रतिष्ठा असते आणि ते तशी जजची वागणूक असावी असं एक मॉडेल कोड ऑफ कंडक्ट आहे. तर त्याप्रमाणे कसं कसं अपेक्षित आहे ते मी मुद्दाम वाचून दाखवते की न्यायाधीशांकडनं न्यायिक कार्यालयाची प्रतिष्ठा राखणे, निष्पक्षता राखणे आणि न्यायिक जीवनाच्या मूल्यांची पुनर्रचना इतर संबंधित मार्गदर्शक तत्वांमध्ये नमूद केल्याप्रमाणे निष्पक्ष कारवाई सुनिश्चित करणे हे अपेक्षित आहे. आता त्याच्यात त्यांनी काही काही मुख्य तत्वे दिली आहेत आणि काय काय अपेक्षा जजेसकडनं आहे, न्यायाधीशांकडनं आहे ते सगळं लिहिलं आहे की त्यांना निष्पक्षता आणि स्वातंत्र्य ठेवणे. आणि त्याच्यात एक मुद्दाम मी एक वाक्य वाचून दाखवते की न्यायाधीशांनी न्यायालयात आणि बाहेर नैतिक वर्तनाचा सर्वोच्च मानांक राखला पाहिजे अशी अपेक्षा आहे. म्हणजे बाहेर असताना अशा लोकांबरोबर जर ते दिसले तर कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण होतं की बाबा हा जो सगळा तपास आहे, हे जे सगळी सुनावणी आहे ती योग्य दिशेने होईल की नाही असा प्रश्नचिन्ह सुद्धा निर्माण खरं करण्यात येऊ नये. पण असं जेव्हा आपण चित्र बघतो, जर आज हे दोन अधिकारी जे सदोदत, आता हे दोन अधिकारी कोण आहेत तर प्रशांत महाजन जे तिरंगा रेस्टॉरंटमध्ये कट जेव्हा रचला गेला यांना संतोष देशमुखांना मारण्याचा, तेव्हा हजर असलेले प्रशांत महाजन म्हणा किंवा राजेश पाटील हे ज्या व्हिडिओमध्ये म्हणजे विष्णू चाटेच्या ऑफिसमध्ये 29 नोव्हेंबरला जी बैठक झाली त्या बैठकीत सगळेच्या सगळे कटातली लोक तिथे उपस्थित होती आणि त्यांच्याबरोबर तिथे उपस्थित असणारे जे अधिकारी होते ते राजेश पाटील, असे हे दोन व्यक्ती जेव्हा जज बरोबर दिसतात तर हे साफ चुकीचं आहे. माझी अशी मागणी आहे की याच्या पुढे हे जी सुनावणी आहे ती या जजकडनं इन ऑल फेअरनेस फॉर लॉ म्हणून यांच्याकडनं काढून घेण्यात यावी अशी मागणी मी लॉ अँड ज्युडिशरी डिपार्टमेंट आणि प्रिन्सिपल जज यांच्याकडे पाठवून देणार आहे आणि यांच्याकडनं हा तपास काढून घेण्यात दुसऱ्या जजची अपॉइंटमेंट करावी अशी मी विनवणीचा अर्ज त्यांना पाठवणार आहे. हा फोटो बोलला जात आहे 1 वर्ष जुना आहे असं बोलला जात आहे. कशा आता या फोटो नाही, हा फोटो आजचा आहे, काही 1.5-2 तासापूर्वीचा आहे आणि याची मी कारण त्या पत्रकारांनी ज्यांनी मला ते पाठवले त्याला आत्ता त्या प्रशांत महाजनचे मेसेजेस देखील आले की बाबा आम्ही आमच्या वैयक्तिक जीवनात काही करू शकतो वगैरे वगैरे. आणि मला आता प्रशांत महाजनांना आणि राजेश पाटीलना सांगायचं आहे त्या पत्रकाराच्या केसाला सुद्धा धक्का लागता कामा नये आणि ही जबाबदारी तिथल्या पूर्ण पोलीस यंत्रणेची आहे. आणि मी SP-ना देखील आता फोन करून बोलणार आहे की त्या पत्रकाराला अतिशय सुरक्षित ठेवा कारण हे जे अधिकारी आहेत ते सध्या निलंबित ट्रान्सफर्ड आहेत तर ते त्याला त्रास देऊ शकतील. कुठल्याही प्रकारे त्या पत्रकाराला त्रास झाला नाही पाहिजे असं मी आता SP-शी देखील बोलणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.